बातमी पालघरमधून वसई विरार शहर महानगरपालिकेत जुन्या साचलेल्या कचऱ्याच्या बायो मायनिंगच्या नावाखाली झालेल्या तब्बल 64 कोटींहून अधिक रुपयांचा घोटाळा झाल्याचा आरोप भाजपकडून करण्यात आलाय। विरोधी पक्षनेते मनोज पाटील, जिल्हाध्यक्ष प्रज्ञा पाटील यांच्या आरोपानंतर पीठासीन अधिकारी तथा महापौरांनी चौकशीचे निर्देश दिले होते। याबाबत आमचे प्रतिनिधी गोवर्धन बिहाडे यांनी मनोज पाटील यांच्याशी संवाद साधलाय। विरोधी पक्षनेते वसई विरार महानगरपालिकाचा 79 कोटीचा घोटाळा समोर आणलेला आहे। आपल्यासोबत बातचीत करण्यासाठी विरोधी पक्षनेते मनोज पाटील सर आहेत, त्यांच्याशी जाणून घेऊया। सर, काय सांगाल, जो 79 कोटीचा जो घन कचऱ्याचा घोटाळा समोर आला? नाही, वसई विरार महापालिकेच्या जो घनकचरा विभाग आहे त्याच्या माध्यमातून जो आपला कचरा डम्पिंग ग्राउंड वरती शिल्लक आहे त्याच्यावरती प्रक्रिया करण्यासाठी 2015 ते 17 मध्ये सॅटेलाइट सिटीच्या अंतर्गत केंद्र सरकारच्या अनुदानातून तो एक SLF सायंटिफिक लँड फिलिंगचा प्रोजेक्ट तयार करण्यात आला होता। त्या प्रोजेक्ट वरती ज्या पद्धतीने काम व्हायला पाहिजे होतं ते न झाल्यामुळे IIT पवईचा ऑडिट, थर्ड पार्टी ऑडिट असेल किंवा याचा CAGचा ऑडिट असेल, याच्यामध्ये वारंवार रिमार्क मारून सुद्धा महापालिकेने त्याच्यामध्ये कुठलीही कारवाई न केल्यामुळे तो पैसा वाया गेल्याचा रिमार्क CAGने मारला, त्याच्यावरती कुठलीही कारवाई झाली नाही आणि त्याच सायंटिफिक लँड फिलिंग जी झाली त्या कचऱ्यावरती, त्याच जागेवरती पुन्हा एकदा कचऱ्याचे डोंगर उभे राहिले। त्यामुळे तो जो काही प्रोजेक्ट होता तो वाया गेला। तो 24.64 कोटीचा जो प्रोजेक्ट वाया गेल्यामुळे MPCB आणि NGTनी दरमहा 10 लाख रुपयाचा जो दंड आहे तो मारला। ह्या सगळ्या जो दंड आहे जवळपास 12 कोटी रुपयाचा दंड महापालिकेला आज